आज आपल्याकडे एका अत्यंत रंजक भौगोलिक प्रवासाची नोंदी आहेत. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून सुरू होणारा आणि थेट अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणजे अलिबागला संपणारा हा एक प्रवास आहे. हो, आणि हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा रस्ता नाहीये. हा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा, बदलत्या हवामानाचा आणि मानवी जीवनाचा एक प्रकारचा आडवा छेद आहे. हो, आजच्या या चर्चेचं मुख्य ध्येय हेच आहे की निसर्ग, हवामान, घरे आणि शेती हे सगळे एका अदृश्य धाग्याने कसे जोडलेले आहेत हे आपण समजून घेणार आहोत. या प्रवासातून आपण एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अनुभवणार आहोत, ज्याला आपण भौगोलिक निश्चिती किंवा जिओग्राफिक डिटर्मिनिझम म्हणू शकतो. म्हणजेच आजूबाजूचा निसर्ग आणि तिथली जमीन माणसाची जीवनशैली कशी ठरवते. अच्छा. आणि त्याचबरोबर मानवाने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाच्या या नियमांना कसं आव्हान दिलं आहे, याचाही हा एक विलक्षण अभ्यास आहे. हेच तर सर्वात कुतूहल निर्माण करणारं आहे. आपण या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून म्हणजे नळदुर्गपासून सुरुवात करूया. इथल्या भूप्रदेशाचं वर्णन करताना आजूबाजूला चढ उताराची जमीन असल्याचं नमूद केलंय. पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते इथल्या वस्त्यांच्या रचनेचं. रेषाकृती वस्त्या, बरोबर? हो, इथे रेषाकृती वस्त्या आहेत, म्हणजे रस्ते किंवा एखाद्या पाण्याच्या स्रोताच्या बाजूने एका रेषेत वाढलेली गावे. आणि इथली घरं बघितलीत तर ती प्रामुख्याने माती आणि लाकडापासून बनलेली आहेत, ज्यांना धाव्याची घरे म्हटलं जातं. पण ही घरे माती आणि लाकडाचीच का आहेत? यामागे एक अत्यंत प्रगत असं नैसर्गिक विज्ञान दडलेलं आहे. नळदुर्ग आणि आजूबाजूचा परिसर हा प्रामुख्याने निम-ओसाड किंवा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. म्हणजे तिथे पाऊस कमी पडतो? हो, इथे पावसाचं प्रमाण कमी असते आणि दिवसाचं तापमान खूप वाढते. आता विज्ञानानुसार माती ही उष्णतेची दुर्वाहक असते, म्हणजेच ती बॅड कंडक्टर ऑफ हीट असते. अच्छा, म्हणजे मातीतून उष्णता लवकर आत जाऊ शकत नाही. अगदी तंतोतंत. त्यामुळे मातीच्या जाड भिंती आणि लाकडाचं छत हे एका नैसर्गिक एअर कंडिशनरसारखं काम करतात. दिवसाच्या कडक उन्हात हे घर आतून थंड राहतं आणि रात्री जेव्हा तापमान वेगाने खाली जातं तेव्हा ते घर उबदार राहतं. बापरे. या कमी पावसाच्या प्रदेशात आजूबाजूला दिसणाऱ्या वनस्पती या शुष्क पानझडी प्रकारच्या आहेत. म्हणजे पाण्याचा साठा वाचवण्यासाठी या वनस्पती कोरड्या ऋतूत आपली पाने गाळतात. आणि इथे शेतात प्रामुख्याने मूग आणि उडीद यांसारखी कडधान्ये घेतली जातात. मूग आणि उडदासारखी पिके केवळ कमी पाण्यातच येत नाहीत, तर ती हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन जमिनीचा पोत सुधारण्याचं कामही करतात. अच्छा. निसर्गाने तिथल्या परिसंस्थेमध्ये असा एक समतोल साधला आहे की ज्यामुळे कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त तग धरून राहता येतं. बाभूळ आणि बोरासारखे काटेरी झाडे याच भागात आढळतात, कारण पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झाल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. आणि झाडे पाणी वाचवू शकतात. अगदी बरोबर. पण इथेच एक मोठा ट्विस्ट येतो आणि मला यावर थोडा प्रश्नही उपस्थित करायचाय. जसजसा प्रवास पुढे जातो, सोलापूर शहर ओलांडून आपण इंदापूरच्या जवळ पोहोचतो, तसतसे हे कमी पाऊस आणि कडधान्य हे गणित अचानक फिसकटतं. हो, तिथे चित्र खूप वेगळं दिसतं. सोलापूरमध्ये सिमेंट, वाळू आणि विटांच्या बहुमजली इमारती दिसतात, जे शहरीकरणामुळे साहजिक आहे. पण शहराच्या बाहेर पडल्यावर जर तो कोरडाच भाग आहे, तर अचानक आजूबाजूला हिरवेगार ऊसाचे मळे कसे काय दिसू लागतात? हा खूपच निरीक्षणाचा भाग आहे. ऊसाला तर प्रचंड पाणी लागतं. ते मानवी हस्तक्षेपाचं आणि तंत्रज्ञानाचं एक प्रचंड मोठं उदाहरण आहे. इंदापूरच्या जवळ दिसणारे हे ऊसाचे मळे नैसर्गिक पावसाच्या जोरावर उभे राहिलेले नाहीयेत. मग तिथे एवढं पाणी कुठून आलं? तिथे जवळून वाहणाऱ्या भीमा नदीवर बांधलेल्या उजनी धरणाचा हा सर्व चमत्कार आहे. धरणं ही मानवाने भौगोलिक अडथळे पार करण्यासाठी निर्माण केलेली एक कृत्रिम परिसंस्था आहे. म्हणजे निसर्गाने ठरवून दिलेल्या नियमांना धरणाच्या माध्यमातून आपण वळसा घातला. अगदी तसंच. उजनी धरण हे एक बहुउद्देशीय धरण आहे. ते केवळ पाणी अडवत नाही, तर ते संपूर्ण प्रदेशाचे अर्थकारण नव्याने लिहितं. या धरणामुळे कालव्यांचे जाळे निर्माण झाले आणि जो प्रदेश पूर्वी केवळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून होता, तिथे आता पाण्याची शाश्वत सोय निर्माण झाली. हो, पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे म्हणजे कॅश क्रॉप्सकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच तिथे ऊस आला. ऊसाबरोबरच तिथे साखर कारखाने आले, दळणवळण वाढले आणि एक मोठी आर्थिक परिसंस्था उभी राहिली. म्हणजे आपण आजूबाजूची झाडं बघूनच सांगू शकतो की इथल्या पाण्याची स्थिती काय आहे. ते कसं?
मगाशी दिसणारी बाभूळ आणि बोराची झाडं आता मागे पडतात आणि आता इंदापूरजवळ अंजन, वड आणि पिंपळ यांसारखी मोठी डेरेदार झाडं दिसू लागतात. या झाडांची पाने रुंद असतात, जे स्पष्ट करतं की आता जमिनीत मुबलक पाणी उपलब्ध आहे. झाडेही तिथल्या भूजलाची एक प्रकारची लिटमस टेस्ट असल्यासारखी काम करतात. हो, हे खूप छान निरीक्षण आहे. आणि हाच निसर्गाचा अभ्यास पुढे एका वेगळ्याच उंचीवर जातो, जेव्हा हा प्रवास दख्खनच्या पठारावरून पश्चिमेकडे पुण्याच्या जवळ पोचतो. आता इथून पुढचा थांबा आहे सिंहगड किल्ला. हो, सिंहगड. या नोंदींमधील खाद्यान्नाचे जे तपशील आहेत ते वाचून कोणालाही भूक लागेल. उकडलेल्या शेंगा, ताक, दही आणि सिंहगडावर मिळणारी गरम पिठलं भाकरी. हो ना, सिंहगडावरची पिठलं भाकरी तर खूपच प्रसिद्ध आहे. पण या जेवणाच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मगाशी पाहिलेला नळदुर्ग हा एक भुईकोट किल्ला होता. म्हणजे तो सपाट जमिनीवर बांधलेला आणि खंदकांनी वेढलेला किल्ला होता. पण हा सिंहगड मात्र चक्क एका उंच डोंगरावर आहे, ज्याला आपण गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला म्हणतो. बरोबर. यामागे तत्कालीन लष्करी रणनीती आणि भूगर्भशास्त्र यांचा अप्रतिम संगम आहे. नळदुर्गच्या आसपासची जमीन तुलनेने सपाट असल्याने तिथे भिंती आणि खंदक वापरून सुरक्षा निर्माण करावी लागली. पण जसजसे आपण पश्चिमेकडे येतो तसतशी सह्याद्रीची रांग सुरू होते. इथे निसर्गानेच हजारो फूट उंचीचे नैसर्गिक तट बांधून दिले आहेत. म्हणजे डोंगराचाच एक तटबंदीसारखा वापर केला? हो. सिंहगडासारखा किल्ला उंचावरून आजूबाजूच्या शेकडो किलोमीटरच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी अत्यंत मोख्याचा होता. पण इथे सर्वात रंजक आणि गूढ गोष्ट दुसरीच आहे. किल्ल्यावर असलेल्या कल्याण दरवाजाजवळ देवताके नावाची एक पाण्याची वास्तू आहे. हो, आणि माझा नेमका प्रश्न तिथेच आहे. जर हा पर्वत ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या बेसाल्ट नावाच्या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे आणि बेसाल्ट हा अतिशय कठीण खडक असतो, तर मग हजारो फूट उंचीवर असलेल्या या डोंगरावर वर्षभर नैसर्गिक झऱ्याचं पाणी कसं काय उपलब्ध राहते? हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे टणक खडकातून पाणी वर कसं काय येऊ शकतं? हे भौतिकशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध वाटत नाही का? वरवर पाहता ते तसं वाटतं, पण इथे भूजलशास्त्राची म्हणजे हायड्रोजिओलॉजीची एक अद्भुत यंत्रणा काम करत असते. हे खरे आहे की सह्याद्रीची निर्मिती कोट्यावधी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून आणि लाव्हारसाच्या थरांवर थर साचून झाली आहे. पण हा बेसाल्ट खडक सलग किंवा एकसंध नसतो. अच्छा, म्हणजे त्यात फटी असतात. हो, लाव्हारस थंड होताना त्यात अनेक भेगा आणि फटी निर्माण होतात. तसेच काही थर हे सच्छिद्र असतात, तर काही थर अत्यंत कठीण आणि अभेद्य असतात. बरं. जेव्हा पावसाचं पाणी या डोंगरावर पडते तेव्हा ते वरच्या सच्छिद्र खडकांमधून आणि भेगांमधून खाली मुरते. पण खाली असलेल्या कठीण खडकाचा थर त्या पाण्याला आणखी खाली जाऊ देत नाही. म्हणजे पाणी तिथेच अडकून राहतं. अगदी बरोबर. ते पाणी तिथेच एका विशिष्ट पातळीवर साचून राहतं, ज्याला आपण पर्च्ड ॲक्विफर म्हणतो. आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी डोंगराचा कडा कापला जातो तेव्हा ते पाणी झऱ्याच्या रूपाने बाहेर येते. देवटाके हे याच नैसर्गिक भूजल साठ्याचे एक उघडे तोंड आहे. बापरे, हे म्हणजे निसर्गाने स्वतःच डोंगराच्या पोटात बांधलेली एक भव्य पाण्याची टाकी आहे. सिंहगडावरून पुढे गेल्यावर राजमाची पॉइंट आणि त्यानंतर भोर किंवा खंडाळा घाट ओलांडून जेव्हा आपण कोकण किनारपट्टीकडे अलिबागच्या दिशेने उतरू लागतो तेव्हा अचानक हा मोठा बदल होतो. घाटात असताना रुंद पानांची सागाची झाडे दिसतात, घनदाट जंगलांचा भाग दिसतो ज्याला देवराई म्हटलं जातं. पण जसे आपण घाटाखाली येतो हवामान अचानक बदलते. एकदम उकाडा वाढतो. हो, अंगाला चिकचिकीत घाम यायला लागतो, उष्मा वाढतो आणि हवा जड झाल्यासारखी वाटते. हे अचानक का घडतं? यामागे अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांचा एक खूप मोठा भौगोलिक खेळ आहे. जेव्हा अरबी समुद्रावरून वारे जमिनीकडे वाहतात तेव्हा ते स्वतःसोबत प्रचंड प्रमाणात बाष्प म्हणजे मॉइश्चर घेऊन येतात. समुद्राची ती दमट हवा जेव्हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांना धडकते तेव्हा तिला वर जावे लागते, ज्यामुळे तिथे भरपूर पाऊस पडतो, ज्याला आपण ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो. हो. पण जेव्हा तुम्ही घाट उतरून किनारपट्टीच्या भागात म्हणजे कोकणात येता तेव्हा तुम्ही थेट त्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात असता. हवेत आर्द्रता इतकी जास्त असते की ती हवा एखाद्या पाण्याने भरलेल्या स्पंजसारखी झालेली असते. अच्छा, म्हणजे हवेत आधीच इतकं पाणी असतं. हो ना. त्यामुळे आपल्या शरीरावर येणारा घाम हवेत लवकर बाष्पीभवन पावत नाही आणि म्हणूनच आपल्याला तो चिकचिकीत घाम येतो. म्हणजे तो घाम पुसूनही त्वचा कोरडी न वाटण्यामागचं कारण हे हवेतील अतिरिक्त बाष्प आहे. आणि अलिबागला पोचल्यावर
तर भूगोलाचा नूरच पूर्णपणे बदलतो. तिथे समुद्रात उभा असलेला कुलाबा किल्ला दिसतो. हो, जलदुर्ग. आता नळदुर्ग हा जमिनीवरचा किल्ला, सिंहगड हा डोंगरावरचा किल्ला आणि कुलाबा हा चक्क समुद्रातल्या लाटांवर बांधलेला किल्ला. पण समुद्राच्या लाटांचा सततच्या माऱ्यात असा किल्ला बांधण्यासाठी त्यांना सपाट आणि मजबूत पाया कसा मिळाला असेल? क्षरण किंवा कोस्टल इरोजनची भूमिका महत्वाची ठरते. समुद्राच्या लाटा जेव्हा हजारो वर्ष किनाऱ्यावरील खडकांवर आदळतात तेव्हा त्या खडकाची झीज होऊन तिथे एक सपाट पृष्ठभाग तयार होतो. ज्याला वेव्ह कट प्लॅटफॉर्म म्हणतात. अगदी बरोबर. भूगोलाच्या भाषेत त्याला सागरी चबुतरा म्हणतात. कुलाबा किल्ला याच लाटांनी तयार केलेल्या नैसर्गिक आणि मजबूत चबुतरावर बांधला गेला आहे. पूर्वीच्या काळी समुद्रावरून होणाऱ्या परकीय हल्ल्यांपासून किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी हे जलदुर्ग बांधणे अत्यंत आवश्यक होते. आणि या सगळ्या भौगोलिक बदलांचा थेट परिणाम इथल्या अर्थकारणावर झालेला दिसतो. नळदुर्गामध्ये मूग, उडीद, इंदापूरल्या ऊस, घाटात भात शेती आणि आता कोकणात आल्यावर संपूर्ण चित्रच वेगळं. हो, इथे मुख्य उपजीविका बदलते. समुद्राच्या सान्निध्यामुळे मासेमारी हा इथला प्राथमिक व्यवसाय बनतो आणि जमिनीवर बघितले तर नारळ, सुपारी, फणस आणि केळी यांसारखी बागायती शेती पाहायला मिळते. नारळ आणि सुपारीसारख्या झाडांना किनारपट्टीवरची ही दमट हवा आणि वाळू मिश्रित क्षारयुक्त माती अगदी पोषक ठरते. एकाच राज्यात अवघ्या काही तासांच्या अंतरावर निसर्गाने किती वेगवेगळ्या प्रकारची जीवनशैली निर्माण केली आहे. हेच तर भूगोलाचे खरे आकलन आहे. कोणत्याही ठिकाणचा भूगोल समजून घेणे म्हणजे केवळ तिथल्या नद्या किंवा पर्वतांची नावे पाठ करणे नव्हे. एखाद्या भूप्रदेशाचं निरीक्षण करणे, तिथल्या माती आणि हवामानानुसार पिकांचे वर्गीकरण करणे आणि त्यातून भविष्याचा वेध घेणे हे भूगोलाचे खरे कौशल्य आहे. म्हणजे आपण संसाधनांचा कसा वापर करत आहोत हे समजून घेणं. हो, आपण संसाधनांचा अतिवापर कसा करत आहोत. एखाद्या ठिकाणी धरण बांधले तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची दृष्टी भूगोल आपल्याला देतो. याच निरीक्षणाच्या आणि विश्लेषणाच्या कौशल्याची चाचपणी करण्यासाठी काही अत्यंत रंजक कोडी या अभ्यासाच्या शेवटी दिलेली आहेत. अरे वाह, कोणती कोडी? पहिली क्लुप्ती अशी आहे की एक असा देश जो जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो मसाल्यांच्या पदार्थांसाठी आणि क्रिकेटच्या वेडासाठी जगप्रसिद्ध आहे. आता अर्थातच याचं उत्तर आपला भारत देश आहे. हो, हे तर खूप सोपं होतं. आणि दुसरी क्लुप्ती अशी आहे की सांबा डान्ससाठी प्रसिद्ध, जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळखला जाणारा आणि फुटबॉलचा श्वास घेणारा देश, याचं उत्तर आहे ब्राझील. पण हे खूपच विचार करायला लावणार आहे की आपण नळदुर्गच्या मातीच्या घरांपासून सुरुवात केली आणि आता आपण थेट जागतिक पातळीवरील देशांची ओळख त्यांच्या भूगोलावरून करत आहोत. अगदी बरोबर. स्थानिक भूगोलापासून ते जागतिक स्तरापर्यंतचं हे एकच सूत्र आहे. ब्राझीलमध्ये कॉफीचे मळे का आहेत? कारण तिथले विषुववृत्तीय हवामान आणि विशिष्ट प्रकारची लाल माती कॉफीला पोषक आहे. आणि भारताच्या बाबतीत मसाल्यांचे पदार्थ आहे. कोणत्याही देशाची जागतिक ओळख ही शेवटी त्याच्या भूगोलाच्याच पायावर उभी असते.